नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 4थीच्या स्कॉलरशिप परीक्षेचा गणित हा विषय अभ्यासत आहोत. इयत्ता 4थीच्या ATS स्कॉलरशिप तसेच इयत्ता 7वीच्या स्कॉलरशिप परीक्षेच्या संपूर्ण तयारीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व व्हिडिओ मिळून जातील. आज आपण मापनमध्ये लांबी, वस्तुमान, धारकता, एककांचे परस्पर रूपांतर, बेरीज, वजाबाकी आणि शाब्दिक उदाहरणे या प्रकरणाच्या महत्त्वपूर्ण बाबी अभ्यासत आहोत. त्यानंतर आपण त्यावर आधारित स्वाध्याय अभ्यासू. सुरुवातीला आपण लांबी अभ्यासू. लांबी मोजण्याचे मीटर हे प्रमाणित एकक आहे. आता उदाहरणार्थ आपल्याला जमिनीची लांबी मोजायची आहे, तर लांबी आपण कशामध्ये मीटर, अंतर मग किती कशामध्ये मोजतो, मीटरमध्ये मोजतो. 1 किलोमीटर 1 किलोमीटर म्हणजेच शॉर्टफॉर्ममध्ये किमी बरोबर किती, 1000 मीटर असते. 1 मीटर बरोबर 100 सेंटीमीटर आणि 1 सेंटीमीटर बरोबर 10 मिलीमीटर. मोठ्या एककाचे लहान एककात रूपांतर करताना 10, 100, 1000 यापैकी योग्य राशीने गुणा. आता उदाहरणार्थ बघा, 4 मीटरचं आपल्याला सेंटीमीटरमध्ये रूपांतर करायचं आहे, तर काय करायचं, 4ला गुणुले 100 करायचं म्हणजे 400 सेंटीमीटर. आता 5 किलोमीटर आहे, 5 किलोमीटर म्हणजे 5 किमी, त्याचं आपल्याला मीटरमध्ये रूपांतर करायचं आहे, तर काय करायचं, 5ला 1000ने गुणायचे. 5 किलोमीटर बरोबर 5000 मीटर. 6 सेंटीमीटर आहे, त्याचं मिलीमीटरमध्ये रूपांतर करायचं आहे, तर काय करावं लागेल, 6ला 10ने काय करावं लागेल, गुणावं लागेल. 60 मिलीमीटरमध्ये रूपांतर होईल. 6 सेंटीमीटरचे मिलीमीटर रूपांतर करताना 10ने गुणायचं म्हणजे 10 मिलीमीटर होईल. अशा प्रकारे आपल्याला मोठ्या एककाचे लहान एककात रूपांतर करताना काय करायचं, 10, 100, 1000ने गुणायचं. तर लहान एककाचे मोठ्या एककात रूपांतर करताना 10, 100, 1000 यापैकी योग्य राशीने भागायचं. आता उदाहरणार्थ बघा, 500 सेंटीमीटर आहे, त्याचं आपल्याला मीटरमध्ये रूपांतर करायचं, तर काय करायचं, 500ला 100ने काय करायचं, भागायचं. किती होईल, हे शून्य जातं, 5 मीटर होतं. आणखी दुसरं उदाहरण बघा, 70 मिलीमीटर आहे, मीटरचं आपल्याला काय करायचं आहे, 6 सेंटीमीटरमध्ये रूपांतर करायचं आहे. मिलीमीटरचं सेंटीमीटरमध्ये रूपांतर करायचं, काय करावं लागेल, 70ला 10ने भागावं लागेल म्हणजे 7 काय होईल, सेंटीमीटर होईल. जेवढे, आता पुढचं बघा, जेवढे किलोमीटर तेवढे 1000 मीटर असतात आणि जेवढे 1000 मीटर तेवढे किलोमीटर असतात. उदाहरणार्थ बघा, 5 किलोमीटर तर किती, 5000 मीटर आणि 7000 मीटर, 7000 मीटर तर किती किलोमीटर, 7 किलोमीटर. म्हणजे जेवढे किलोमीटर तेवढे 1000 मीटर आणि जेवढे 1000 मीटर तेवढे किलोमीटर. आता पाव मीटर बरोबर किती, 25 सेमी. आता बघा, 1 मीटर कितीने बनतो, 100 सेंटीमीटरनं बनतो. 100 सेंटीमीटरचे जर 4 भाग केले, हे 25 सेमीचा, हा 25 सेमीचा, हा 25 सेमीचा आणि हा 25 सेमीचा. पाव भाग म्हणजे किती, 1/4 म्हणजे 4 भागापैकी 1 भाग, 4 भागापैकी 1 भाग. मग म्हणून काय येतं, मग ह्या 100चे 4 भाग केले तर 25 सेंटीमीटर आहे, 1 भाग 25 सेंटीमीटर येते म्हणजे पाव भाग. आता किलोमीटरचं करायचं, तसंच इथं आपण सेंटीमीटरचं केलं. आता किलोमीटर, 1 किलोमीटर म्हणजे किती, 1000 मीटर. 1000 मीटरचं जर 4 भाग केले तर 250, 250, 250 असे 4 भाग होतात. आपल्याला 1 भाग, पाव भाग म्हणजे 4 भागापैकी 1 भाग म्हणजेच 250 मीटरचा 1 भाग होतो. म्हणजेच पाव किलोमीटर म्हणजेच 250 मीटर. अर्धा भाग म्हणजे काय, निम्मा भाग. आता 1 मीटर बरोबर काय येतं, 50 सेमी. म्हणजे 1 मीटर म्हणजे काय, 100 सेमीचा 1 मीटर म्हणजे 100 सेमीचे 2 भाग करायचे. इथं 50 सेमी, इथं 50 सेमी आणि अर्धा भाग म्हणजे काय, 50 सेमीचा 1 भाग येते म्हणून 50 सेमी. अर्धा म्हणजे 1/2 भाग. आता किलोमीटरचा अर्धा, 1 किलोमीटर म्हणजे किती, 1000 मीटर. 1000च्या निम्मे किती, 500.
इकडे 500, इकडे 500, म्हणजेच अर्धा भाग म्हणजे किती झाला 500चा. 500 मीटर म्हणजेच 1 किमीचा अर्धा. पाऊण भाग, पाऊण भाग म्हणजे किती 4 भागापैकी 3 भाग म्हणजे 3/4 भाग. आता 1 मीटर म्हणजेच किती सेंटीमीटर 100 सेंटीमीटर. 100 सेंटीमीटरचे जर 4 भाग केले 25 25 25, त्यापैकी आपल्याला किती भागाचे पाऊण म्हणजे 3 भाग, म्हणजे हा भाग हा भाग हा भाग म्हणजेच किती 75 सेमी. आणि 1 किलोमीटरचे 1000चे 3 भागायचे. 1000चे 3 भाग म्हणजे 250 250 250 म्हणजे 750 मीटर. आता पुढे बघा वस्तुमान अभ्यासू. वस्तुमान किलोग्रॅम हे वस्तुमानाचे प्रमाणित एकक आहेत. वस्तुमानाचे प्रमाणित एकक कुठले किलोग्रॅम. उदाहरणार्थ 1 किलो साखर, 1 किलो तांदूळ, म्हणजे जेवढे किलोग्रॅम तेवढे 1000 ग्रॅम आणि जेवढे 1000 ग्रॅम तेवढे किलोग्रॅम. उदाहरणार्थ बघा 4 किलो, 4 किलो म्हणजेच किती किलोग्रॅम किती 1000 ग्रॅम 4000 ग्रॅम. आणि 5000 ग्रॅम, 5000 ग्रॅम म्हणजेच किती 5 किलोग्रॅम. एक किलोग्रॅम बरोबर 1000 ग्रॅम. 1 ग्रॅम बरोबर 1 मिलीग्रॅम आणि 1 क्विंटल म्हणजे 1 किलोग्रॅम ना काय. 1 क्विंटल म्हणजे 100 किलोग्रॅम. 100 किलोचा 1 क्विंटल असतो आणि 1000 मिलीग्रॅमचा 1 ग्रॅम असतो आणि 1000 ग्रॅमचा 1 किलो असतो. आता पाव म्हणजे 1/4 किलोग्रॅमचे म्हणजेच 0.250 किलोग्रॅम. किलोग्रॅमचेच बघा 1 किलोग्रॅम म्हणजे किती 0.250, 0.200, पण एकाचे आपल्याला 4 भाग करायचे आहेत. एकाचे 4 भाग करायचे म्हणजे 0.50 0.50 250 0.250. पाव भाग म्हणजे 1 भाग. 4पैकी 1 भाग म्हणजे पाव भाग. आता बघा 5 20 2 आणि 2 4 5 6 7 8 9 10. 1 झालं का. पॉईंटच्या पुढे 0 किती जरी असलं तरी काही फरक पडत नाही, म्हणजे 1 झालं. एकाचे 4 भाग करायचे झाले तर काय झाले 0.25 किंवा 0.50 केले तरी चालतं. ह्याचे इकडे 0 दिले किती हे दिले तरी चालते. आणि 1 किलोग्रॅम म्हणजेच किती ग्रॅम 1000 ग्रॅम. 1000 ग्रॅमचे पाव भाग म्हणजे काय 4 भागापैकी 1 भाग म्हणजे 250 ग्रॅम. अर्धा भाग 1 किलोग्रॅम बरोबर 0. आत्ताच पाहिलं आपण 2 भाग. या 2 भागापैकी म्हणजे 0.250 0.250 म्हणजे 0.500 किलोग्रॅम. आणि 1 किलोग्रॅम म्हणजे ह्या झाला अर्धा भाग. अर्धा भाग म्हणजे 0.500 किलोग्रॅम. आणि ग्रॅममध्ये करायचं झालं तर 500 ग्रॅम. पाऊण भाग 3/4, 4 भागापैकी 3 भाग म्हणजे पाऊण. 0.250 0.250 0.250 म्हणजे 0.250 0.750 हा झाला पाऊण भाग. आणि ग्रॅमचे म्हटलं तर 1000चे 3 भाग म्हणजे 750 ग्रॅम. आता आपण धारकता अभ्यासू. लिटर हे धारकता मोजण्याचे प्रमाणित एकक आहेत. धारकता मोजण्याचे प्रमाणित एकक काय लिटर. आपण द्रव पदार्थ लिटरमध्ये मोजतो. उदाहरणार्थ दूध, पाणी. 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर आणि 1000 मिलीलिटर म्हणजे 1 लिटर. जेवढे लिटर तेवढे 1000 मिलीलिटर आणि जेवढे 1000 मिलीलिटर तेवढे लिटर असतात. उदाहरणार्थ बघा 4 लिटर म्हणजे किती 4000 मिलीलिटर आणि 4000 मिलीलिटर म्हणजे किती 4 लिटर. आता पाव भाग म्हणजे 1/4 भाग. 4 भागापैकी 1 भाग 0.250. इथं लिटर लिहायचं राहिलं. लिटरचा 1 लिटरचा पाव भाग म्हणजेच किती 0.250 आणि मिलीलिटरचा पाव भाग म्हणजे किती 250 मिलीलिटर. आता अर्धा भाग म्हणजे 2 भागापैकी 1 भाग 1/2 लिटर. तसे लिटरचेच 2 भाग म्हणजेच 2 भागापैकी अर्धा भाग म्हणजे लिटरचा अर्धा भाग म्हणजे 0.500 लिटर आणि मिलीलिटरचा 500 मिलीलिटर. पाऊंडचं 3/4 लिटर. 3/4 लिटर म्हणजे 4 भागापैकी 3 भाग म्हणजेच किती
750 लिटर आणि मिलीलिटरचे पाऊण भाग म्हणजे 750 मिलीलिटर. आता बघा दशमान परिमाणांचे परस्पर रूपांतर. आता खालून वरती जाताना बघा काय करायचं, 10ने गुणायचं. आता किलोचं हेक्टोमध्ये रूपांतर करायचं असेल तर 10ने गुणायचं. हेक्टोचं डेकामध्ये रूपांतर करायचं असेल तर 10ने गुणायचं. आता डायरेक्ट किलोचं डेकामध्ये रूपांतर करायचं झालं तर काय करायचं, हे 10 आणि हे 10, 10 गुणिले 10 100, 100ने गुणायचं. आता डेकाचं मिली ग्रॅम किंवा लिटरमध्ये रूपांतर करायचं झालं तर काय करायचं, डेकाचं मीटरमध्ये रूपांतर करायचं, 10ने गुणायचं. डेकाचं ग्रॅममध्ये रूपांतर करायचं असेल तर 10ने गुणायचं. लिटरमध्ये डेकाचं लिटरमध्ये रूपांतर करायचं झालं तर 10ने गुणायचं. मीटरचं डेसिमीटरमध्ये रूपांतर करायचं असेल तर 10ने गुणायचं. डेसीचं सेंटीमध्ये रूपांतर करायचं असेल तर 10ने गुणायचं. सेंटीचं मिलीमध्ये रूपांतर करायचं असेल तर 10ने गुणायचं. म्हणजे काय करायचं, वरती जाताना 10ने गुणायचं आणि खाली येताना काय करायचं, मिलीचं सेंटीमध्ये रूपांतर करायचं असेल तर 10ने भागायचं. सेंटीचं डेसीमध्ये रूपांतर करायचं असेल तर काय करायचं, 10ने भागायचं. डेसीचं मीटरमध्ये किंवा ग्रॅममध्ये रूपांतर करायचं असेल, लिटरमध्ये रूपांतर करायचं असेल तर 10ने भागायचं. मीटरचं डेकामध्ये रूपांतर करायचं असेल तर 10ने भागायचं. डेकाचं हेक्टोमध्ये करायचं असेल तर 10ने भागायचं. हेक्टोचं किलोमध्ये रूपांतर करायचं असेल तर 10ने भागायचं. आता मीटरचं आपल्याला डायरेक्ट सेंटीमीटरमध्ये रूपांतर करायचं असेल तर हे 10 आणि हे 10 म्हणजे 100ने गुणायचं. मीटरचं डायरेक्ट मिलीमीटर मध्ये रूपांतर करायचं असेल तर काय करायचं, हे 10, हे 10, हे 10 म्हणजे 1000ने गुणावं लागेल. अशा प्रकारे आज आपण लांबी, वस्तुमान, धारकता यांच्याबाबतच्या महत्त्वपूर्ण बाबी अभ्यासलेल्या आहेत. यांच्या आधारित जो साध्य आहे ते आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासू.